भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आपल्यासोबत आहेत। विधानसभेचे हंगामी अध्यक्ष सुद्धा आहेत। आपण त्याची थेट बातचीत करणार आहोत। पहिलाच दिवस गाजतोय कारण जे विरोधक आहेत त्यांनी शपथ या ठिकाणी घेतली नाहीये। कसं काय पाहता या संपूर्ण घटनाक्रमाकडे? एक तुम्हाला सांगतो, 288 आमदारांनी आज शपथ घ्यायची होती। 2 दिवस आहेत शपथ घ्यायला, तर 200 आमदारांची आज शपथ झाली आणि जे 88 आमदार आहेत ते उद्या त्यांची शपथ घेणार। नक्कीच, पण आज त्यांनी शपथ घेतली नाही कारण ते म्हणतात की बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायला पाहिजे, ईव्हीएम वर संशय त्यांनी घेतलेला आहे। काय झालं, मी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यामुळे मी जास्त काय बोलू शकत नाही। पक्षाची बाजू किंवा पक्षाचे विषय सांगायचे असतील तर मी आज अध्यक्ष आहे आणि ह्या पदावरती मी पक्षावरती काही बोलू शकत नाही। म्हणजे 88 आमदार आहेत, त्यांनी जर उद्यापर्यंत शपथ घेतली नाही तर परवा त्यांना काही कारवाई करण्यात येईल किंवा त्यांना सहभागी होता येणार आहे का या सगळ्या प्रोसेसमध्ये? उद्याचा दिवस संपू दे ना, परवाच्या दिवशीचं उद्याच कसं मी सांगू? उद्या का होते काय नाही ते समजेल आणि त्याच्यानंतर मी सांगेन काय सांगायचं ते। नक्कीच, तुम्ही पण या ठिकाणी आमदार झालेला आहात आणि आता हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली, कसं वाटतंय? मी त्या दिवशी पण सांगितलं ना, आज पण सांगतोय। आज पण मी सांगतोय, आज 9वी टर्म झाली, वर्ल्ड रेकॉर्ड मी केलं आहे। वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेल्यामुळे पक्षाने आता माझा विचार केला पाहिजे ती कोळंबकरांना योग्य जागा कोणती, आणि मी फील्डवर्कमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे मला जी जागा योग्य पाहिजे ती द्यावी पक्षाने, ही माझी पक्षाला विनंती आहे आणि देवेंद्रजींना विनंती आहे। तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।